2700 कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेस विलंब होत असल्यानं तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शहराला वाढीव पाणीपुरवठा मिळावा म्हणून 200 कोटी रुपये खर्च करून जायकवाडी ते नक्षत्रवाडी पर्यंत 900 मिलीमीटर वाहिनी टाकायला लावली। फारोळा इथं स्वतंत्र जलशुद्धीकरण केंद्र उभारलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचं आज लोकार्पण होणार आहे। 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे। 26 MLD क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचं काम 1 वर्षापासून सुरू होतं। आतापर्यंत 1200, 900 आणि 700 मिलीमीटरच्या 3 जलवाहिन्यांद्वारे 140 ते 145 MLD पाणी मिळत होतं। आता भविष्यात 700 मिलीमीटरची जलवाहिनी बंद करून 900 मिलीमीटरची जलवाहिनीतून 75 MLD पाणी आणण्याचं नियोजन आहे आणि अशी माहिती प्रशासक जी श्रीकांत यांनी दिली आहे। जी श्रीकांत यांनी स्वतः या केंद्राची चाचणी बघितली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आता वाढीव पाणी मिळायला सुरुवात होणार आहे। आता छत्रपती संभाजीनगरकरांना वाढीव पाणी आणि पाण्याचे दिवस कमी केव्हा होणार याची अजून किती वाट पाहावी लागणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय। तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा MCN न्यूज।